नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मी म्हणाली तर काल मी तुमच्यासोबत डिप्रेशन या टॉपिकवर बोलली होती. तर होप तुम्हाला ते ऐकून थोडीफार हेल्प झाली असेल. एक जण जरी त्यातून मोटिवेट झाला ना तरी माझ्यासाठी खरंच खूप जास्त आहे. तर आज मी तुमच्यासोबत बोलणार आहे त्या 4 लोकांबद्दल. ज्या 4 लोकांचा आपण सगळे खूप जास्त विचार करत असतो. 4 लोक काय बोलतील? तर 4 लोक काय बोलतील ह्याचा जर विचार आपण केला तर ती 4 लोक काय विचार करणार, काय बोलणार ना. त्यांचा विचार आपण का करायचा? ही ती 4 लोक आहेत जे आपल्या तोंडाला काय बोलायची हिंमत नाही करणार, फक्त पाठून त्यांचं काम ते खूप चांगल्या प्रकारे करत असतात. जसं की आपण त्यांना पेमेंट देतो त्या कामाचं. म्हणून मी सांगते त्या 4 लोक काय बोलतील या गोष्टींचा विचार न केलेलाच कधी पण चांगला. आणि ती 4 लोक काय बोलतील, समाज काय बोलेल, ह्या गोष्टींचा विचार करून जर आपण डिप्रेशनमध्ये जात असेल ना तर ही खूप वाईट गोष्ट आहे. ती 4 लोक किंवा समाज हे तुम्हाला बघायला किंवा तुमच्या मुलांना बघायला येणार नाही. तुम्ही काय फेस करताय, तुम्ही कुठल्या गोष्टींमधून सफर करताय, तुमच्यावर काय काय बितले, ह्यावेळेस ती 4 लोक तुमच्यासोबत कुठेच नसणार. ना तुमच्या सुखात असणार, ना तुमच्या दुःखात असणार, ना तुम्हाला मार्गदर्शन करायला असणार, फक्त सल्ले थोपायला असणार. हां, तू असं केलं पाहिजे होतंस, ते तसं केलं पाहिजे होतंस. म्हणून या 4 लोकांचा विचार न केलेलाच बरा. खरं सांगू म्हणजे ना ही 4 लोक ना फक्त तुम्हाला नावं ठेवण्यापुरते असतात. तुम्हाला काय घालून पाडून बोलून तुम्ही कसे डिमोटिवेट व्हाल, तुम्हाला डिमोटिवेट कसं केलं जाईल, ह्याच कामाची फक्त ही 4 लोक असतात आणि हा समाज असतो. त्याच्यामुळे ह्यांचा विचार करून तुम्ही डिमोटिवेट होऊ नका, तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ नका. तुम्हाला ज्याच्यात आनंद वाटतो ते तुम्ही करा. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुम्हाला तुमचं माहिती आहे ना, तुम्ही काय काय गोष्टीमधून फेस केलेलं आहे, तुम्ही कसं कसं सगळ्यावरती मात करून तुम्ही कसे पुढे जाणार आहेत किंवा गेलात पुढे. त्याच्यामुळे हे पाठचा विचार किंवा हे 4 लोक काय बोलतील ह्याचा विचार करून तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. हे 4 लोक ना फक्त नावं ठेवण्यापुरतीच असतात. प्लस तुम्ही कधी पुढे जात असाल ना तर ह्या 4 लोकांना बघवलं जाणार नाही. तुम्ही कधी पण नोटीस करा, ज्या वेळेस तुम्ही प्रगतीच्या मार्गावर जाल किंवा ज्या वेळेस तुम्ही ठीक आहे जे झालं ते झालं आयुष्यात किंवा ज्या वेळेस तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असाल ना तेव्हा पहिलाच हीच 4 लोक जी पहिलाच असतील, जी तुम्हाला नावं ठेवण्यासाठी असतील किंवा तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी असतील. त्यांना ना ते बघवलं जाणार नाही की तुम्ही पुढे जाताय का, तुमची प्रगती होते किंवा तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होतंय. त्याच्यामुळे ना त्या 4 लोकांचा विचार करून तुम्ही डिमोटिवेट होऊ नका तुमच्या आयुष्यात. आणि जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी करायचं असेल किंवा आयुष्यात पुढे जायचं असेल ना तर नेहमी लक्षात ठेवा, ह्या 4 लोकांचा विचार करून तुम्ही डिमोटिवेट होऊन बसलात ना घरी तर कधीच आयुष्यात पुढे जाणार नाही. जेव्हा तुम्हाला ही 4 लोक काय बोलतील ही गोष्ट मॅटर नाही करणार ना, या लोकांचा जेव्हा तुम्ही विचार नाही करणार ना तेव्हाच तुम्ही आयुष्यात पुढे जाल, तेव्हाच तुम्ही आयुष्यात प्रगती कराल. हे मी खूप चांगल्या प्रकारे आजमावलं आणि खूप जवळून बघितलं पण आहे. ज्यावेळेस आपल्यावरती वाईट वेळ असते, ज्यावेळेस आपण संकटात असतो किंवा आपण कुठल्या तरी फेजमधून जात असतो, त्यावेळेस ही 4 लोक कुठेच नसतात आपल्यासोबत की काय गं तू कशी आहेस किंवा तू काय खाल्लंस का किंवा तुझ्या पोराला तू कशी सांभाळतेस हे विचारायला ना ही 4 लोक तुमच्यासोबत कधीच कुठे नसणार. किंवा तुझा मुलगा आता मोठा होतोय तर तू ॲडमिशन घेतलंस का त्याच्या स्कूलमध्ये किंवा स्कूलची फी किती आहे किंवा काय, तुम्हाला ना खरंच तुम्ही आयुष्यात कसं जगताय किंवा तुम्ही तुमच्या मुलाला कसं जगवताय ह्याच्याशी त्या 4 लोकांना काही घेणं देणं नसेल. फक्त तुम्ही आयुष्यात काहीतरी करा बघा, काहीतरी वेगळं. फक्त तुम्ही थोडे दिवस तुमच्या महिन्याप्रमाणे जगून बघा लगेच पहिलाच ही 4 लोकच येतील जी तुम्हाला डिमोटिवेट करायला येतील किंवा नावं ठेवायला येतील. खरं सांगू का, ज्यावेळेस माझा डिवोर्सचा फेज चालू होता आणि ज्यावेळेस मी घरी होती, म्हणजे घरी मी ह्याच विचाराने बसली होती की 4 लोक काय बोलतील मला बाहेर पडल्यावरती. मी घराच्या बाहेर पडल्यावर बाबा हे लोक माझ्याबद्दल काय विषय करतील, काय बोलतील, कुठल्या नजरेने बघतील, हेच विचार करून मी घरात बसलेली. पण ज्या वेळेस मी म्हटलं चल बाबा हे काय करून फायदा नाही, 4 लोकांचा विचार करून काय, 4 लोक काय आपल्याला पोसायला येणार नाहीत किंवा आपल्या मुलाला पोसायला येणार नाहीत किंवा विचारणार सुद्धा नाहीत की तू काय खाल्लंस का किंवा तुझ्या मुलाला कसं सांभाळतेस किंवा तुझ्या आयुष्यात काय चाललंय पुढचं, तू काय विचार केलायस. कधीच कोणीच तुम्हाला विचारणार नाही. बघा तुमच्या रिलेटिव्समध्ये असू द्या, तुमच्या फॅमिली मेंबर्स किंवा तुमचे फ्रेंड सर्कल, कोणी किती जवळचं असेल ना तरी तुम्हाला आयुष्यात कधीच कोण विचारायला येणार नाही जेव्हा तुम्ही वाईट वेळेवरती असाल.
पण जेव्हा मी पण ह्या फेजमधून गेली, पण नंतर विचार केला चल मेकअपचा क्लास करू, तेव्हा पण मला खूप लोकांनी डिमोटिवेट केलं, ही काय मेकअप करणार आहे आता, हिला कोण ऑर्डर देणार आहे आता, असं खूप लोकांनी डिमोटिवेट केलं. पण मी त्यांना इग्नोर केलं आणि म्हटलं चल मला जे क्षेत्र आवडतंय, मला कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं आहे, तर मला जे क्षेत्र आवडीचं काम आहे ते मी खूप मन लावून केलं, 4 लोकांचा विचार न करता केलं. म्हणून मी आज ज्या पण क्षेत्रात आहे ना, जेवढी पण सक्सेस आहे थोडीफार का असेना, पण ते माझ्या हिमतीवरती आहे आणि माझ्या आवडीचं काम मी करते. ह्याचा मला खरंच खूप, मी ह्या गोष्टीचं खूप माझ्यासोबत प्राऊड फील करते. जर मी ह्या 4 लोकांचा विचार केला असता किंवा समाजाचा विचार केला असता ना, तर आज माझ्या मुलाचं भविष्य 0 असतं. माझं तर असतंच 0 भविष्य. मी पण जे आहे तिथेच रडत पडत बसली असती आणि माझ्या मुलाचं भविष्य पण मी माझ्या हाताने 0 करून ठेवलं असतं. आता मी माझ्याच अजून एका इन्सिडेंट्सवरून सांगते. मी सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकते, ठीक आहे, व्हिडिओ टाकते. माझ्या व्हिडिओजमुळे बऱ्याच बायका, बऱ्याच मुली मोटिवेट होतात. त्यातून एक जण जरी इन्स्पायर झाली मला बघून, एक जण जरी मोटिवेट झाली, एक जण जरी डिप्रेशनमधून बाहेर आली, तरी खरंच ते माझ्यासाठी खूप पुण्याचं काम आहे माझ्यासाठी. पण जे मी व्हिडिओ टाकते तेच ह्या 4 लोकांना बघवत नाही, त्याच्यासाठी मला खूप डिमोटिवेट केलं जातं त्या व्हिडिओजमुळे. बट मी विचार करते नो, मी जे करते ना ते खरंच खूप पुण्याचं काम करते. माझ्यामुळे जर एक जण जरी मोटिवेट झाली ना, तरीच मला खरंच देवाचा आशीर्वाद म्हणूनच मी हे घेईन. त्याच्यामुळे मला कुणी पण किती डिमोटिवेट केलं तरी पण मी काय डिमोटिवेट होणार नाही, कारण की मी हे खूप जवळून बघितलेलं आहे. ज्या वेळेस आपल्याला गरज असते ना, त्यावेळी 4 लोक कुठेच नसतात. त्याच्यामुळे जर माझ्यामुळे जर कुणाला जर मदत होत असेल ना, तर ते माझ्यासाठी खरंच खूप मोठं पुण्याचं काम आहे, एवढंच मी समजते. आणि हे एवढंच, अजून मी जेव्हा सेकंड मॅरेज पण करायचा विचार केला, त्यावेळेस पण मला ह्या 4 लोकांनी खूप डिमोटिवेट केलं. बाई आता ही एक मुलगा घेऊन लग्न करणार आहे, किंवा हिच्या मुलाला काय कोण फक्त थोड्या दिवसाचं नाटक आहे, कोण काय सांभाळत नाही कुणाच्या मुलाला, असं मला खूप जणांनी काय काय डिमोटिवेट केलं. किंवा पहिला लग्नाच्या आधी पण आता हिच्याशी कोण लग्न करणार आहे, कोण हिला भेटणार आहे, एका मुलासकट कोण हिला एक्सेप्ट करणार आहे, कोण कोणाला भेटत नाही, कोण कोणाला एक्सेप्ट करत नाही, असं खूप प्रकारे मला डिमोटिवेट केलं गेलं. खूप खूप जणांनी डिमोटिवेट केलं, खूप माझ्या जवळच्या लोकांनी मला डिमोटिवेट केलं. खूप लोकांनी माझ्या तोंडावर मला नावं ठेवली किंवा माझ्या पाठून पण ठेवले असेल तरी, पण मी ह्या कानाने ऐकलं, या कानाने सोडून दिलं. म्हणून मी जे आज पण आहे, जे पण आहे ना, उभी आहे स्वतःच्या पायावर, ते फक्त 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 पॉझिटिव्ह राहिल्यामुळे किंवा ह्या लोकांचा विचार न केल्यामुळेच मी माझ्या स्वतःच्या पायावर आता उभी आहे. सो मी तुम्हाला एवढंच सांगते यातून की तुम्हाला 4 लोक काय बोलतील या गोष्टीचा विचार करून खरंच तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. तुम्हाला जे आवडतंय, तुम्हाला ज्या गोष्टीत आनंद वाटतोय ना, ती गोष्ट करा. खरंच आयुष्य एकदाच भेटतं आणि त्या असं रडत रडत नका घालू. खूप हॅपीली जगा आयुष्य, एवढंच माझं सांगणं आहे बस. ही तीच 4 लोक आहेत जी स्वतःच्या घरातलं सोडून दुसऱ्याच्या घरात नाक खुपसतात, दुसऱ्याच्या गोष्टीमध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. स्वतःच्या घरात तर बापरे काय काय गोष्टी घडत असतात, काय काय रामायण घडत असतात, ते त्यांचं सोडतात आणि दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये नाक जास्त खुपसायला येतात. आणि त्यांची एक मेन सवय कशी असते माहिती आहे का, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. सो पहिला प्लीज ते वाकून ना स्वतःच्या घरात बघा, स्वतःच्या घरात लक्ष द्या, दुसऱ्याच्या घरात नाक खुपसण्यापेक्षा. आणि त्या 4 लोकांना पण माझं हे खरंच सांगणं आहे, खूप मनापासून मी त्यांना सांगते, तुम्ही ना एखाद्याला डिमोटिवेट करून डिप्रेशनमध्ये घालण्या एवढं खरंच काम करू नका. तुम्ही हे खूप पाप करताय. जर तुमच्यामुळे एखादा जण सुसाईड करत असेल ना, तर खरंच हे खूप तुम्ही हे असं पाप घेऊन करणार काय? प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्ही एखाद्याला एवढं डिवचू नका की तो डिमोटिवेट होऊन डिप्रेशनमध्ये जाऊन घरात बसून राहील. ही प्लीज माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. एक दुसऱ्याची खरंच खूप चांगल्यापणाने वागा. जर तुम्हाला एखाद्याचं चांगलं बघवत नाही ना, चांगलं बोलता येत नाही ना, तर तुम्ही त्याच्याबद्दल वाईट बोलून त्याला डिप्रेशनमध्ये घालायचं पण काम करू नका. टाटा, बाय बाय, थँक्यू. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. श्री स्वामी समर्थ.